लक्ष द्या 1.2 मध्ये कितवा क्वेश्चन आहे? 7वा 8वा असेल, चालतंय. पहिलं क्वेश्चन मध्ये काय दिलंय हे बघा. ट्रॅपेझियम आहे. काय आहे? ट्रॅपेझियम म्हणल्याच्या नंतर टॉप आणि बॉटम म्हणजे वरची आणि खालची लाईन कशी असते? पॅरलल असते, बरोबर ना. मग असं समजा इथं दिलंच ना रे, काय ए बी हा पॅरलल आहे कशाला? पीक्यू ला, आणि पीक्यू ही पॅरलल आहे डीसी ला. दिलं नाही इथं? ओके. ए बी इज पॅरलल टू पीक्यू and is also parallel to DC. म्हणजे AB ही साइड, AB ही लाईन ह्या PQ आणि DC ला कशा आहेत? पॅरलल आहेत. म्हणजे नक्कीच ह्या तीन लाईन एकमेकांना तीन AB ही पॅरलल आहे PQ ला आणि तीच पॅरलल आहे DC ला. मग तुम्हाला इथे एक प्रॉपर्टी वापरावी लागेल. प्रॉपर्टीचं नाव काय रे बाळांनो सांगा? प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. आता ह्याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल कुठल्या कुठल्या आहेत? AD आणि BC या काय आहेत? ट्रान्सव्हर्सल. म्हणजे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल ही प्रॉपर्टी आपल्याला वापरावी लागेल, बरोबर आहे की नाही रे? मग इथं जे दिलंय तो पार्ट गिवन पार्ट आहे. इथं काय काय दिलंय रे बाळांनो? साइड AB इज पॅरलल टू साइड PQ इज पॅरलल टू. हाय ऐक ना, इथून हळू जायचं बरं का. पाठीमागून 2 नंबर बेंचवर एक जण बसते आणि एक जण पुढे बसा, मी तुम्हाला जागा देतो. ए थांब थांब थांब, हळूच म्हणलं मी तुला. हा पुढून सेकंड ऐक ना, इथं मी बसली तर चालतं. बरं ठीक आहे, बस. ओके, लक्ष द्या. ए असू दे असू दे, बसू तिथं काय अडचण. AB इज पॅरलल टू PQ इज पॅरलल टू साइड कुठली रे बाळांनो? साइड DC, बरोबर. आणि याच्यामध्ये AD आणि BC काय आहे? AD and BC काय आहे? And AD and BC are their transversals. AD आणि BC त्याच्या काय आहेत? ट्रान्सव्हर्सल. म्हणून या प्रॉपर्टी नुसार, कुठली प्रॉपर्टी? प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल नुसार त्याचा रेशो बघा रे. रेशो काय आहे? AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. रिपीट सांगा. Therefore, AP upon PD is equal to BQ upon सांगा property of three parallel lines and देअर ट्रान्सव्हर्सल. बरोबर आहे ना रे? मग आता हे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल मुळे आपल्याला हा रेशो मिळतो. आता तुमच्याकडे दिलेले जे काही व्हॅल्यूज आहेत कुठल्या कुठल्या आहेत? AP ची व्हॅल्यू सांगा. AP ची व्हॅल्यू किती आहे? AP इज इक्वल टू 15. PD किती आहे रे बाळांनो? 12. BQ किती आहे? माहित नाही, फाइंड आउट करायचंय. आणि QC किती आहे? बघा 3 न डिवाइड करू शकतो, बरोबर ना. काय करू शकतो बघा इकडं. 3 1 3, 3 4 12, 3 5 15. इथे काय आलं रे? 5 अपॉन 4 इज इक्वल टू BQ अपॉन 14. 14 पण इकडे पाठवा. इथे राहील BQ इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 14 अपॉन 4. 14 5 70. 70 अपॉन 4 इज इक्वल टू काय रे? 35 अपॉन 2. बरोबर ना रे? 2 न भागलं परत. आणि म्हणून इथं BQ ची व्हॅल्यू आली 17.5 युनिट्स. BQ किती आलं? 17.5 युनिट्स. आता सुरुवातीला इथं तुम्ही त्याच्या सगळ्या व्हॅल्यू जरी लिहिल्या तर चालतं. हिअर सांगा रे कुठल्या कुठल्या व्हॅल्यू आहेत? AP इज इक्वल टू 15, PD इज इक्वल टू 12, QC इज इक्वल टू 14 असं सुरुवातीला लिहिलं तरी चालतं. लिहून घ्या फास्ट. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 7. प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 7. इथं काय दिलं रे? या डायग्राम मध्ये AB एक लाईन आहे, बरोबर ना. ती पॅरलल आहे CD ला आणि तीच पॅरलल आहे EF ला. म्हणजे इथं 3 पॅरलल लाईन्स आहेत. कुठल्या कुठल्या? AB, CD अँड EF आर द 3 पॅरलल लाईन्स. हा गिवन पार्ट आहे. मी लिहू का रे मग इथं काय काय आहे?
इन ऍडजॉइनिंग फिगर, शेजारी दिलेल्या आकृतीमध्ये काय काय दिलंय बघा रे बाळांनो. इथं एसी ची लेंथ दिलाय, किती दिलाय 12 युनिट्स, बरोबर ना. सी माहित नाही. बीडी दिलेली आहे, किती दिलाय 8, आणि डीएफ दिले, डीएफ किती दिले रे 4. तुम्हाला काय काय फाइंड आउट करायचे सांगा बरं. आपल्याला फाइंड आउट करायचंय सीई म्हणजे थोडक्यात एक्स ची व्हॅल्यू, आणि नंतर फाइंड आउट करायचंय एई, हे तुम्हाला माहित राहावं. आता गिवन पार्ट मध्ये काय सांगितलंय लक्ष द्या इकडं. AB is parallel to CD and is also parallel to EF. लिहू का रे मग. इथं AB is parallel to CD is also parallel to EF. हा पार्ट कसला आहे गिवन. मग याच्यामध्ये दोन ट्रान्सव्हर्सल आहेत, कुठल्या कुठल्या लास्ट बेंच लक्ष द्या. AE and BF आर द टू ट्रान्सव्हर्सल्स. म्हणून इथं एक प्रॉपर्टी यूज होते, कुठली प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. या प्रॉपर्टीनुसार इथे एक रेशो तयार होतो. कुठला रेशो तयार होतो सांगा फास्ट. ओके, वरती काउंट करा किंवा खालून काउंट करा, काय प्रॉब्लेम नाही. हा बीडी अपॉन डीएफ इक्वल टू एसी अपॉन सी, कसंही केलं तरी चालतंय. वरती जर काउंट केलं बघा इकडं, हा सांगा एसी अपॉन सी इज इक्वल टू बीडी अपॉन डीएफ. याचं नाव काय, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. हे तुमचं काय असेल, रिजन असेल. लक्ष दे रे. आता इथं मी काय करतो, सगळ्या व्हॅल्यूज ठेवतो. बघा इकडं एसी ची व्हॅल्यू किती आहे 12. सी माहिती आहे का तुम्हाला, नाही. एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बीडी किती आहे रे 8, आणि डीएफ आहे 4. तुम्हाला इथं माहिती आहे काय करावं लागेल सांगा बरं. 4 1 4, 4 2 8. इथं 2 अपॉन 1 येते का नाही रे. म्हणजे थोडक्यात इथं काय आलं रे 12 अपॉन एक्स इज इक्वल टू 2 अपॉन 1. एक्स पलीकडे जाईल, बरोबर ना. आता तुम्ही लक्ष द्या इकडे, एक्स पलीकडे गेलं आणि इकडे 12 अपॉन 2 राहतं, म्हणजे नक्कीच एक्स ची व्हॅल्यू किती आली रे, एक्स इज इक्वल टू 6 युनिट्स. पण तुम्हाला काय फाइंड आउट करायला सांगितली, येई. काय फाइंड आउट करायला सांगितलंय. मग आता तुम्हाला बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री माहिती आहे, बरोबर ना. त्याच्यामध्ये येई हा सेगमेंट कसा तयार झालाय, येई हा सेगमेंट एसी प्लस सी पासून तयार झाला. एसी काय आहे 12, सी काय आहे 6. याची व्हॅल्यू किती येते रे 18. येई इज इक्वल टू 18 युनिट्स. लास्ट लाईनला तुम्ही ते लिहू शकता काय असेल, एक्स इज इक्वल टू 6 अँड येई इज इक्वल टू 18 युनिट्स. लिहून घ्या. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 10 आहे. क्वेश्चन नंबर 10 डिपेंड आहे बीपीटी अँड कॉर्नर्स ऑफ बीपीटी. ठीक आहे. वरती बघा, आपल्याला काय करायचंय या डायग्राम मध्ये. ऍक्च्युली ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, ऍक्टिव्हिटी आहे, परंतु आपण ऍक्टिव्हिटीचा वापर न करता मी डायरेक्टली सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. या डायग्राम मध्ये काय काय दिसतंय, ट्रायंगल दिसतात, बरोबर ना रे. कुठला कुठला ट्रायंगल आहे, डीईएफ. दुसरा ट्रायंगल पीक्यूआर. अरे आणखीन बरेचसे ट्रायंगल्स आहेत. वरती बघा, एक्स डीई, नेक्स्ट एक्स पीक्यू, नेक्स्ट एक्स ईएफ, नेक्स्ट एक्स क्यूएफ. काय करायचं या 17 ट्रायंगलला, काय घेणं देणं आहे का आपल्याला. मग तुम्ही उगाच सांगितलं म्हणा, बरोबर. मी सांगण्याचं रिझन काय, तुम्हाला पहिलं प्रूफ काय करायचं. डायग्राम मध्ये बऱ्याचशा गोष्टी दिसतात. आता क्वेश्चन वाचा. क्वेश्चन कडे बघा. इन द ऍडजॉइनिंग फिगर एक्स इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ द ट्रायंगल्स. मला सांगा दोन ट्रायंगलच्या मध्ये एक्स हा कोणताही एक पॉइंट आहे. कुठे आहे एक्स, इथं आहे, बरोबर ना. ए बाळा लक्ष दे ना. एक्स दोन ट्रायंगलच्या मध्ये आहे, तो काय आहे वेगळ्या वेगळ्या छोट्या छोट्या ट्रायंगलचा व्हर्टेक्स आहे असं समजा. बघ रे ए लास्ट बेंच, एक्स काय आहे व्हर्टेक्स. आता एक्स ने काय केलंय, तिथं दिसणारे बरेचसे ट्रायंगल जोडून ठेवलेत, बरोबर ना. मग कुठले कुठले ट्रायंगल जोडलेत, एक्स डी ई, नेक्स्ट एक्स ई एफ, नेक्स्ट एक्स डी एफ, असे 3 ट्रायंगल जोडून घेतलेत, बरोबर ना. म्हणजे या 3 ट्रायंगलचा व्हर्टेक्स एक्स आहे असं समजा. याच्यामध्ये पुढे सांगितलंय की पीक्यू ही पॅरलल आहे डीई ला, बरोबर ना. मला सांगा पीक्यू कुठं आहे, पीक्यू आहे इथं. पॅरलल कशाला आहे, डीई ला पॅरलल आहे. ए बाळा काय लिहून घ्यायची गरज आहे, पीक्यू पॅरलल आहे डीई ला. कुठल्या ट्रायंगल मध्ये, एक्स डीई. बघा नीट लक्ष द्या, एक्स डीई हा एक ट्रायंगल झाला, दिसताना असा दिसतो ना.
बरोबर आहे का? इथं अलीकडे ट्रायंगल झाला, इकडे आहे एक्स, इकडे आहे डी, इकडे आहे ई, इकडे पीक्यू. पीक्यू पॅरलल आहे डी ला. मग या ट्रायंगल मध्ये बीपीटी काय सांगतो सांगा? एक्सपी अपॉन पीडी इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यूई. बघा लक्ष द्या, कुठला ट्रायंगल आहे? इन ट्रायंगल एक्स डीई. बरोबर ना रे? काय पॅरलल आहे? सेग. पीक्यू इज पॅरलल टू सेग डी. इथपर्यंत माहिती आहे तुम्हाला? हा पार्ट कसला आहे रे बाळांनो? हा पार्ट आहे गिवन पार्ट. कसला पार्ट आहे? जर एखाद्या ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या एका साइडला एखादी लाईन पॅरलल जात असेल, बरोबर ना, ती लाईन इतर दोन साइडला वेगळ्या वेगळ्या दोन पॉइंट मध्ये डिवाइड करत असेल तर तिथं कुठला थेरम वापरला जातो? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. म्हणून त्या थेरम नुसार मी काय करणार? एक्सपी अपॉन पीडी इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यूई. रिपीट सांगा फास्ट. देयरफॉर एक्सपी अपॉन पीडी इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यूई. इक्वेशन नंबर फर्स्ट बाय बीपीटी. कुणाला इथपर्यंत लक्षात नाही आलं? एवढं जर लक्षात आलं तर पुढे समजतंय. हा चला सांगा, कुणाला समजलं नाही? लिहू नका, लिहून घेऊ नका कोणी. बघा रिपीट सांगतो. एका ट्रायंगलच्या एका बाजूला लाईन पॅरलल आहे का? आहे. काय वापरायचा? बीपीटी. बीपीटीचा रेशो लक्षात येतो तुम्हाला? मग एक्स डी ई या ट्रायंगल मध्ये एक्सपी पीक्यू काय दिले? पॅरलल दिले डी ला. म्हणून इथे मी काय करणार? एक्सपी अपॉन पीडी इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यूई. इक्वेशन नंबर फर्स्ट. आता पुढे काय दिलं आणखीन? क्यू आर इज पॅरलल टू ई एफ. क्यू आर, वेर इज क्यू आर? क्यू आर इज पॅरलल टू ई एफ. कशामध्ये? ट्रायंगल एक्स ई एफ मध्ये. सेम स्टेटमेंट मांडावं लागेल. कुठला ट्रायंगल आहे सांगा फास्ट? इन ट्रायंगल एक्स ई एफ. काय दिले रे बाळांनो सांगा? क्यू आर इज पॅरलल टू ई एफ. जर असं दिलेलं असेल तर काय? असं दिलेलं असेल तर एक्स क्यू इज अपॉन क्यूई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. रिपीट सांगा. एक्स क्यू अपॉन क्यूई इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यूई इज इक्वल टू फास्ट सांगा एक्स आर अपॉन किती नंबर आहे? रिझन बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बरोबर आहे का रे? आता इथं थोडस मी चेंजेस घेतो बरं का. इक्वेशन फर्स्ट काय सांगतं बघा. इक्वेशन फर्स्ट एक्सपी अपॉन पीडी. रिपीट सांगा. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन फर्स्ट काय म्हणतं? एक्सपी अपॉन पीडी हे इक्वल आहे कशाच्या रे बाळांनो? एक्स क्यू अपॉन क्यूई च्या. आणि इक्वेशन सेकंड काय म्हणतं? एक्स क्यू अपॉन क्यूई हे इक्वल आहे कशाच्या? एक्स आर अपॉन आर एफ च्या. बरोबर आहे का रे? बघा एक्सपी अपॉन पीडी हे इक्वल आहे एक्स क्यू अपॉन क्यूई च्या. आणि सेकंड काय म्हणतो? एक्स क्यू अपॉन क्यूई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. म्हणजे तुम्हीच मला सांगा बाय डिफॉल्ट एक्सपी अपॉन पीडी हे कशाचे इक्वल असेल? बघा इकडं. रिपीट सांगा. एक्सपी अपॉन पीडी हे इक्वल असेल कशाच्या? एक्स आर अपॉन आर एफ च्या. आता नीट लक्ष द्या बाळांनो. कुठल्याही एका ट्रायंगल मध्ये रेशो जर असा असेल एक्सपी अपॉन पीडी इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ तर तिथं ह्या दोन लाईन कशा असायला पाहिजे रे? पॅरलल. कुठे गेल्या दोन लाईन? देयरफॉर पी आर इज पॅरलल टू डी आर. आता इथे लिहितो नाव. इथे लिहू का रे? 3 नंबर नाव देऊ का? ओके. हा नाव कुठल्या ट्रायंगल मध्ये? इन ट्रायंगल. पलीकडे सांगा एक्स. ओके रिपीट सांगा. एक्स डी एफ. काय पॅरलल आहे? एक्सपी अपॉन पीडी हे इक्वल आहे कशाच्या? एक्स आर अपॉन कुणी सांगितलं? फ्रॉम थर्ड. बरोबर ना? जर असं असेल तर से पी आर ही पॅरलल असेल कशाच्या रे? से डीएफ च्या. रिझन सांगा. कॉन्व्हर्स बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. लिहून घ्या. व्हिडिओ वगैरे बघत जावा. ठीक आहे. झालेला नाही परंतु आणखीन 3-4 एक्झाम्पल्स आहेत. किती वाजले? आलो मी.